इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील शांतता हमासने इस्रायलवरती हल्ला केल्यामुळे भंग पावली आणि तेव्हापासून इस्रायल हमासला धडा शिकवायचाच म्हणून पेटून उठलेला आहे। इस्रायलने या युद्धाच्या निमित्ताने पूर्व जेरुसलेमसह पॅलेस्टाईन व्याप्त प्रदेश आणि सिरियन गोलांवरती ताबा मिळवलेला आहे। आता ताबा मिळवण्याच्या इस्रायलच्या या कृत्याचा निषेध म्हणून युनायटेड नेशन्सनं 9 नोव्हेंबरला इस्रायलच्या विरोधात एक ड्राफ्ट तयार केला, जो की त्याच दिवशी अप्रूव्ह झाला। पण नंतर त्याच्यावरती जे वोटिंग झालं त्या वोटिंगमध्ये भारताने इस्रायलच्या विरोधात मतदान केलेलं आहे आणि अमेरिकेने इस्रायलच्या बाजूने मतदान केलेलं आहे। आता बघा, गेल्या काही वर्षांपासून इस्रायल सोबत भारताची जवळीक वाढलेली आहे आणि आपण त्या संदर्भात वेळोवेळी व्हिडिओ सुद्धा बनवले। मग इस्रायल सोबत जवळीक वाढलेली असताना सुद्धा भारतानं इस्रायलच्या विरोधात मतदान का केलं, हे आज आपण सविस्तरमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। मागच्याच महिन्यामध्ये जॉर्डन या देशाने इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध मानवतावादी दृष्टिकोनातून तातडीने थांबवण्यासाठी ठराव सादर केला होता। मग या ठरावावरती जेव्हा मतदान करण्याची वेळ आली तेव्हा भारतानं यावेळेस मतदान केलं नाही। भारत मतदान करण्यापासून गैरहजर राहिला, म्हणजेच भारताने तटस्थ भूमिका घेतली। तेव्हा 120 देशांनी या ठरावाच्या बाजूने मतदान केलं, 18 देशांनी विरोधी भूमिका घेतली आणि भारतासह 45 देश तटस्थ राहिले। आणि भारत तटस्थ राहिला कारण संबंधित ठरावामध्ये हमास या दहशतवादी संघटनेचा उल्लेख नव्हता, त्यांच्या दहशतवादी कृत्याचा उल्लेख नव्हता। आता सध्याचा जो 9 नोव्हेंबरचा यूएनचा ठराव आहे त्याच्यावरती 11 नोव्हेंबरला मतदान झालं। युनायटेड नेशन्सच्या या रिझोल्युशनचं नाव होतं द ऑक्युपाइड पॅलेस्टायनियन टेरिटरी इन्क्लुडिंग ईस्ट जेरुसलेम, द ऑक्युपाइड सिरियन गोलान। युनायटेड नेशन्सच्या या ठरावाच्या बाजूने मतदान करणाऱ्या 145 देशांमध्ये भारताचा समावेश आहे। म्हणजेच काय, भारतानं इस्रायलच्या विरोधात मतदान केलं, 18 देश तटस्थ राहिले, तर अमेरिका, कॅनडा, हंगेरी, इस्रायल, मार्शल आयलँड्स, फेडरेशन स्टेट्स ऑफ मायक्रोनेशिया आणि नौरू यांसारख्या देशांनी ठरावाच्या विरोधात म्हणजेच इस्रायलच्या बाजूने मतदान केलं। आता भारताने इस्रायलच्या विरोधात मतदान केलं याचा नेमका अर्थ काय, तर बघा, भारताचा इस्रायलवरती हमासद्वारे करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याला विरोधच आहे। कोणत्याही दहशतवादी हल्ल्याला भारताचा विरोधच आहे। स्वातंत्र्यासाठी दहशतवादी कारवाया करणं आणि लोकांना ओलीस ठेवणं याला भारताचं कोणत्याही पद्धतीने समर्थन नाही आणि भारताने हे वेळोवेळी प्रत्येक व्यासपीठावरून स्पष्ट केलेलं आहे। याच वेळेस इस्रायलला पाठिंबा हा दहशतवादी हल्ल्याच्या विरोधामध्ये दिलेला आहे। पॅलेस्टाईनला धडा शिकवण्यासाठी किंवा पॅलेस्टाईनची जमीन बळकावण्यासाठी भारतानं इस्रायलला पाठिंबा दिलेला नाही। पॅलेस्टाईनला सुरुवातीपासूनच सपोर्ट भारताने केलेला आहे आणि मानवतावादी दृष्टिकोनातून भारताने हा सपोर्ट केलेला आहे। वसाहतवाद आणि फाळणी याची जाणीव असल्यामुळेच भारताने हा सपोर्ट केलेला आहे। भारताने शक्य त्या व्यासपीठांवरती पॅलेस्टाईनला पाठिंबा दिलेला आहे, पण हमासच्या दहशतवादी हल्ल्याचं समर्थन भारत करत नाही, कारण भारतासाठी टेररिझम इज टेररिझम। मग तो कोणत्याही देशाने केलेला असो, कोणत्याही उद्देशासाठी केलेला असो, तरी सुद्धा भारत त्याचं समर्थन करत नाही। इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या संघर्षामध्ये डायलॉग आणि डिस्कशन हेच सगळ्यात महत्त्वाचं असल्याची भारताची भूमिका आहे। इवन रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामध्ये सुद्धा भारताची हीच भूमिका होती। इस्रायल सोबत गुन्ह्या गोविंदानं उभं राहणारं स्वतंत्र आणि सार्वभौम पॅलेस्टाईन ही भारताची लाईन ऑफ थिंकिंग राहिलेली आहे। भारताने स्पष्ट केलंय की इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्षामध्ये भारताची भूमिका ही सुरुवातीपासूनच स्पष्ट आहे आणि याच्यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाहीये। पण दहशतवादाच्या विरोधाची सुद्धा भारताची भूमिका कायम आहे। आता बघा, सध्याच्या रिझोल्युशनमध्ये भारतानं इस्रायलच्या विरोधी भूमिका घेतली, कारण की इस्रायलने पॅलेस्टाईनमधील काही भूभाग जो आहे तो ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि युद्ध हे फक्त निमित्त आहे, त्यांना हा भूभाग आधीपासूनच ताब्यात घ्यायचा होता, अशी टीका वारंवार इस्रायलवरती केली जाते। पण निमित्त किंवा कारण काही असलं तरी कोणत्याही देशाची भूमी बळकावण्याच्या विरोधात भारत कायमच उभा राहिलेला आहे। उदाहरण जर का या ठिकाणी द्यायचं झालं तर बघा,
पाकिस्तान याच्यापासून बांगलादेशची निर्मिती झाली. मग जर का भारताच्या मनामध्ये असतं, तर भारताने बांगलादेशचा भूभाग बळकावलेला असता किंवा जो त्यावेळेसचा पूर्व पाकिस्तान होता, त्याचा भूभाग भारताला बळकावता आला असता. पण भारताने तसं काही केलं नाही. बाजूला आपल्या नेपाळ आणि भूतान यांसारखे छोटे देश आहेत, पण कधीही भारताने त्यांचा कोणताही भूभाग बळकावण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. पाकिस्तान वगळता आजूबाजूच्या सर्व देशांबरोबर भारताचे मैत्रीचे संबंध राहिलेले आहेत. या संबंधांमध्ये कटुता जरी आली तरी सुद्धा शेजारील कोणत्याही देशाचा भूभाग भारताने बळकावला नाही आणि त्या देशांबरोबरचे संबंध परत एकदा कसे सुधारतील याच्यावरतीच भारताने फोकस केलेला आहे. आता बघा, कोणतंही कारण देऊन किंवा कोणतेही ऐतिहासिक दाखले देऊन भारताने भूभाग बळकावलेला नाही आणि ज्यांनी हे असे ऐतिहासिक दाखले देऊन भूभाग बळकावण्याचा प्रयत्न केलाय त्यांचा भारताने विरोधच केलाय. आता ज्या ज्या देशांनी ऐतिहासिक दाखले देऊन दुसऱ्या देशाचा भूभाग बळकावलेला आहे, अशा देशांविरुद्ध भारताने संघर्षाची भूमिका घेतलेली आहे. पण संघर्ष बळकावण्यासाठी नाही, तर भूभाग वाचवण्यासाठी घेतलेली आहे. आता बघा, पाकिस्तानने कायमच भारताविरुद्ध दहशतवादाचा वापर केला. पाकिस्तान आणि चीन यांनी कायमच ऐतिहासिक दाखले देऊन किंवा काही ना काही कारण सांगून भारताचा भूभाग बळकावण्याचे प्रयत्न केले आणि भारत या सर्व गोष्टींशी सुपरिचित आहे. आणि म्हणूनच भारतानं इस्रायलवरील दहशतवादी हल्ल्याची वेदना सुद्धा जाणून घेतली आणि पॅलेस्टाईनचा भूभाग ज्यावेळेस इस्रायलने बळकावला तर ती सुद्धा भारताने भूमिका किंवा वेदना जाणून घेतलेली आहे. या दोन्ही वेदना गेल्या काही दशकांपासून भारत भोगतोय. म्हणून संधी मिळताच प्रसंग बघून भारताने कधी इस्रायलला पाठिंबा दिला तर कधी इस्रायलच्या विरोधात मतदान केलेलं आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका. धन्यवाद.